नमस्कार. अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत आपण जरा आज सविस्तर आणि निवांत बोलूया. कोणत्या निर्णयावर यायचंय हे मी तुमच्यावर सोपवतोय. हाती लागलेली माहिती तुमच्यापर्यंत मांडावी एवढाच त्यामागचा हेतू आहे. एकूण सगळ्या घटनांचा विचार केल्यावर हा अपघात होता की घातपात याचा विचार करावाच लागतो. आपण पहिल्यांदा मराठी माध्यमामध्ये एबीपी मध्ये आलेली एक बातमी मी तुम्हाला दाखवतोय. त्या बातमीत आर्यन नावाचा एक तरुण आपल्या गावातून अहमदाबादला आलेला होता, ज्यानं आजपर्यंत त्याच्या आयुष्यात विमान बघितलेलं नव्हतं. अहमदाबादला ज्या कोण्या नातलगाच्या घरी तो आला होता त्याने विमान उडतानाचं चित्र आपल्या मोबाईलमध्ये कैद करायचं ठरवलं. म्हणून त्यानं व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओतच त्याच्या लक्षात आलं की विमान कोसळलंय. तो घाबरला आणि निघून गेला. पुढे त्याने कुठल्या प्लॅटफॉर्मवर केलं होतं, सोशल मीडियावर माहीत नाही, व्हॉट्सअपवर टाकलं होतं का, ज्यानं विमान बघितलं नाही त्याचे एक्स अकाउंट असेल का, फेसबुक अकाउंट असेल का, इन्स्टा अकाउंट असेल का, असे अनेक प्रश्न आपल्यासमोर पडतात. असो, एबीपीने ही बातमी केल्यानंतर मला प्रश्न पडला की व्हिडिओ करणाऱ्या माणसाच्या मुळाशी जाण्याची इच्छा या बातमीमध्ये असेल तर त्याच्याविषयी काही आक्षेप असण्याचं कारण नाही. या बातमीनंतर मी जरासा विचार करू लागलो आणि बऱ्याच गोष्टी डोळ्यासमोर येत गेल्या. त्यानंतर एक सगळ्यात मोठी बातमी कानावर आली. ती आधीच पाकिस्तानच्या हल्ला आणि पाकिस्तानशी युद्ध पुकारल्यानंतर पाकिस्तानला मदत करणारा तुर्की हा देश होता. या देशाची एक एजन्सी भारतातल्या वेगवेगळ्या विमानतळावर काम करत होती आणि त्यांना या कामावरून काढण्यात आलं होतं. अर्थात तुर्की कंपनी विमानतळावर वेगवेगळ्या सेवा देत होती. या संबंधीची शंका योगगुरु रामदेव बाबा व्यक्त करतात. ती शंका मी तुम्हाला जशास तशी ऐकवतो. ये एविएशन सेक्टर के ऊपर भारत को और नज़र रखनी पड़ेगी. तुर्की ने दुश्मनी तो कहीं नहीं निकाली है इसके माध्यम से, क्योंकि वहाँ की एक एजेंसी जो ये सर्विस मेंटेनेंस का काम करती थी विमान का, कहीं उसने तो कोई साजिश नहीं रच दी है. इसलिए अब भारत को 100% ऐसे संवेदनशील मैटर्स में तो कम से कम विदेशी लोगों के हस्तक्षेप को खत्म करना पड़ेगा. ऐकलं म्हणजे दोन गोष्टी. एक, विमानतळाचा विमान पडतानाचा व्हिडिओ, त्यानंतर रामदेव बाबांची प्रतिक्रिया. या दोन गोष्टी आपण बघितल्या. आता तो व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो. थेट विमान पडत असल्याचा जो वेगवेगळ्या लोकांनी, आधी स्क्रीनशॉट बघा, कोणकोणत्या लोकांनी तो टाकलाय, कोणकोणत्या म्हणजे कोणाचा हवाला दिलाय, त्या व्हिडिओला किती एडिट केलं गेलेलं आहे. त्यानंतर एनडीटीव्हीचा सोर्स देऊन एका विदेशी माणसाने हा व्हिडिओ टाकलेला आहे. जरा ते सोर्स, तो व्हिडिओ, ते स्क्रीनशॉट सगळंच बघूया. पाहिलं म्हणजे मी तुम्हाला मूळ व्हिडिओ दाखवला, एडिटेड व्हिडिओ दाखवला, कोण केलंय हे सांगितलं. आता माझ्या मनामध्ये प्रश्न असा पडतो की विमान निघतंय, विमान पडतंय, याची शूटिंग करणारा माणूस हा जर आर्यन नावाचा कोणी आयुष्यात विमान न बघितलेला, गावाकडे राहणारा, पहिल्यांदा अहमदाबादला आलेला असेल तर भाग वेगळा. पण हाच व्हिडिओ जर कोणी विमान उडतंय आणि ते कसं पडतंय हे बघण्यासाठी केला असेल तर आश्चर्य वाटतंय. मलाही तेच आश्चर्य वाटलं होतं की जर कोणी जाणीवपूर्वक या विमानाचं उड्डाण कसं होतं आहे आणि ते पडणार कसं आहे यासाठीची खातरजमा करण्यासाठी हा व्हिडिओ केला असेल तर मी आर्यनला दोष देत नाहीये. आर्यनचा एक व्हिडिओ आहे. आर्यन हा अत्यंत सामान्य मुलगा आहे आणि अन्य लोक हे आर्यनचं फक्त आर्यन एवढंच नाव येतंय, एका गावात राहतो अशी माहिती येते, कोणत्या गावात माहित नाही, मी विमान कधीच बघितलं नाही असं तो म्हणतोय. पण हा व्हिडिओ ज्याने शूट केलाय त्याने विमान पडेपर्यंत शूट केलाय. एकट्या आर्यनचा आहे की अजून कोणाकोणाचे आहेत हे पण बघितलं पाहिजे. जर दुसऱ्या कोणाचे असतील तर
विमान पडण्याच्या खात्रीसाठीच हे शूट केलं गेलं आहे का, असा प्रश्न आपल्याला पडतो. आता याच्या पुष्टीर्थ मला काही दाखवायचं आहे तुम्हाला. मी जी लिंक खाली देतोय याच्यामध्ये खालच्या बॉक्समध्ये, ते बघा एकदा नक्की. काय घटना आहे, म्हणजे बातमी आहे साधारण 7 ऑगस्ट 2019ची. या ऑनलाईन वृत्तपत्राचं किंवा नियतकालिकाचं किंवा वेबसाईटचं नाव आहे वायर्ड. वायर नाही हा, भारतातलं वायर नव्हे, वायर्ड. या वायर्ड नावाच्या एका वृत्तसंस्थेने एक बातमी दिली, त्या स्क्रीनशॉट दाखवतो पूर्ण. त्यात असं म्हणतोय तो की हे जे ड्रीम लायनर विमान आहे बोईंग 787, या बोईंग विमानाला उड्डाणाच्या वेळी किंवा उतरते वेळी, लँडिंगच्या वेळी, टेक ऑफ किंवा लँडिंग या 2 वेळेला खूप सोप्या पद्धतीनं हॅक करता येऊ शकतं. म्हणजे हा जो माणूस आहे त्याचं नाव आहे रुबेन सांटामार्टा. हा लेखक किंवा हा पत्रकार जो कोण आहे तो 7 ऑगस्ट 2019ला या विमानाला हॅक करता येऊ शकतं आणि कंट्रोल करता येऊ शकतं असं लिहितो. 2019 साली. म्हणजे याच्याविषयी बरेचसे प्रवाद आहेत, बरेचसे वाद आहेत, ते त्यांच्याच काही कर्मचाऱ्यांनी पण केलेले आहेत. म्हणजे साधारणतः सॅम सालेह नावाचा एक त्यांचाच इंजिनियर होता, ज्यानं 2024 साली हा दावा केला होता की या विमानाचे काही भाग नीट जोडलेले नाही आहेत, ते असुरक्षित असू शकतात, असा दावा सॅम सालेहचा होता. त्यामुळे या रुबेन सांटामार्टा नावाच्या व्यक्तीने केलेला दावा जरा गंभीर ठरतो. गंभीर यासाठी ठरतो की याला हॅक केलं जाऊ शकतं, कंट्रोल केलं जाऊ शकतं एखाद्या उपकरणाच्या जोरावरती. म्हणजे ती बातमी आपण बघितली आहे. आता आपण जरा टप्प्याटप्प्याने पुन्हा एकदा आढावा घेऊ. विमान पडत असल्याचा व्हिडिओ, तुर्की कंपनीच्या सहभागाचा आरोप आणि त्यानंतर एका व्यक्तीने याला कंट्रोल केलं जाऊ शकतं असा केलेला आरोप. म्हणजे बघा कुठे चेन जुळते का तुमची. ती एवढ्यावर नाही थांबत आहे काम. म्हणजे या विमानाला कोणी हॅक करून पाडलंय का हा प्रश्न विचारून नाही थांबत काम. शंका कधी बळावते ते तुम्हाला मी सांगतो. आता एक सारा ॲडम्स नावाची महिला आहे, ज्या सारा ॲडम्सच्या सगळ्या ट्विटरला मी आत्ता शोधून बघितलं पण ते काही ट्विट मला सापडलं नाही. पण एका वृत्तसंस्थेनं याबाबतची माहिती दिली होती. 9 जून 2025 या दिवशी या सारा ॲडम्स बाई एक ट्विट करतात की 2 ट्विट आहेत सलग. जे ट्विट तुम्हाला मी दाखवतोय स्क्रीनशॉट, जे त्या वृत्तसंस्थेनं दाखवलेले आहेत. मला सारा ॲडम्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे ट्विट सापडलं नाही. कदाचित माझ्या सर्चचा तो परिणाम आहे की डिलीट केलंय की अजून काय केलंय मला माहीत नाही. या बाई हवाला देऊन सांगतात की अल कायदा, म्हणजे यांचे ट्विट्स नेहमी अफगाण यांच्या विरोधामधले आहेत. अल कायदा हा तयारीत आहे भारतामध्ये काही विध्वंस करण्याच्या. आणि बघा लवकरच तुम्हाला 9 तारखेला या म्हणतायत की भारतात काहीतरी असं भयंकर घडलेलं दिसेल, ते अल कायदा करतोय असं म्हणतात. मला अल कायदाचा उल्लेख केल्यानंतर मी जरा जास्त सर्च करत गेलो, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की तालिबान सरकारने या बाईच्या ट्विटवर विश्वास ठेवू नका असं सांगितलेलं आहे. म्हणजे या तालिबानला बदनाम करण्यासाठी ट्विट करत होत्या की माहिती देण्यासाठी ट्विट करत होत्या हे माहीत नाही. ते ट्विट मी तुम्हाला दाखवतो की तालिबानने ऑफिशियल ट्विट करून सांगितलंय की या बाई खोटी माहिती देतात, खोट्या इन्फॉर्मेशन, खोटे रिपोर्ट्स देतात, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. म्हणजे तालिबानचं नाव घेऊन, अल कायदाचं नाव घेऊन अन्य कोणत्या संघटनांची केलेली कृत्य या बाई बाहेर काढत होत्या का, किंवा त्यांना तसा इशारा द्यायचा होता का, घडणार आहे हे माहीत असताना अन्य कोणाच्या तरी याच्यावर ते टाकायचं होतं का, हे पण तपासलं पाहिजे. म्हणजे सारा ॲडम्स सारख्या एका वेगवेगळ्या गुप्तचर संस्थांच्या सहवासात असलेल्या, कोणी यांना म्हणतं की या FBI जवळच्या आहेत, कोणी म्हणतं CIA जवळच्या आहेत. आपला त्यावर विश्वास नाही आहे, आपण ते अधिक सर्च करू आणि मग बोलू. या बाई ट्विट करतात. त्याच्या आधी सांटामार्टा हा लेख लिहून सांगतो की हे विमान हॅक होऊ शकतं. म्हणजे काहीतरी घडणार आहे, विमान हॅक होऊ शकतं, काहीतरी घडणार आहे, विमान
टेक ऑफच्या वेळी पडतं आणि ते पडतानाचे व्हिडिओ व्हायरल होतात. या सगळ्याला काय म्हणायचं? या सगळ्यांच्या विषयामध्ये आपल्या मनात या सगळ्या कड्या जोडल्यावर कोणकोणते प्रश्न उपस्थित होतात तेही तुमच्या मनात उपस्थित असतील तर नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. याबाबत विचार करणं, अभ्यास करणं आपलं काम आहे, ते आपण करत राहू. नमस्कार.